तर कोल्हापूर इंद्रजित सावंत धमकी प्रकरणामध्ये कोल्हापूर पोलिसांचं एक पथक आता नागपूरकडे रात्रीच रवाना झालेला आहे। प्रशांत कोरटकर यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे। उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि पोलिसांचं हे पथक रवाना झालं आहे। प्रशांत कोरटकर यांच्या विरोधामध्ये कोल्हापूरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती, कारण इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी देण्यात आली होती आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून ही तक्रार दाखल झाल्यानंतर आता कोल्हापूर पोलिसांचं एक पथक नागपूरसाठी रवाना झालंय आणि या पथकाकडून प्रशांत कोरटकरला ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते, अटकेची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। दरम्यान एक पथक हे आता नागपूरसाठी रवाना झालं आहे। कोल्हापूर पोलिसांचा उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचं हे पथक असल्याची माहिती आहे। तर इंद्रजित सावंत यांना अर्वाच्य शब्दामध्ये शिवीगाळ केल्यानं नागपूरमधील प्रशांत कोरटकर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे। नागपुरातील प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जाते। तिथे मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते जमलेले आहेत। घोषणाबाजीही ते करताना दिसतात, त्यांच्या हातामध्ये काळे झेंडे आहेत। त्यामुळे आता तिथं वातावरण तापल्याचं दिसतंय आणि आपले प्रतिनिधी उदय तिमांडे हे थेट नागपूरमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। याविषयीची अपडेट ते आपल्याला देणार आहेत। तर उदय, काय सांगाल, कशा पद्धतीचं चित्र आहे? कारण आपण बघितलं काल ही सगळी बातमी आली आणि त्याच्यानंतर कोरटकर यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार होता, त्यांना सुरक्षा दिली जाणार होती, तरी सुद्धा कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचं दिसतंय। सध्या कसं चित्र आहे? फराह, खरं तर काल प्रशांत कोरटकर यांनी त्यांच्यावर झालेले सगळे आरोप जे आहेत ते नाकारले होते। मात्र मराठा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की जर हे ते प्रशांत कोरटकर नसेल ज्यांनी ती धमकी दिलेली आहे, तर ते माध्यमांसमोर येऊन आपलं स्पष्टीकरण काय देतात। जर ते स्पष्टीकरण देतात तर याचा अर्थ स्पष्ट आहे की जो काल फोन त्या सावंतांना केला होता तो याच प्रशांत कोरटकरांनी केला होता आणि त्यामुळे आता ते त्यांच्या घरून जे आहे ते कुठेतरी गुप्तस्थानी गेलेले आहेत आणि त्यांना शोधण्यासाठी जे आहे ते आता कोल्हापूरच्या पोलिसांचं पथक जे आहे ते नागपूरच्या दिशेने रवाना झालेलं आहे आणि नागपूरचे पोलीस देखील जे आहे ते प्रशांत कोरटकर कुठे लपले आहेत याचा शोध घेत आहे। आपण सध्या त्यांचं मरीष नगर इथलं निवासस्थानाच्या बाहेर आहे आणि आपण इथं पाहतो की त्यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। ACP दर्जाचे आणि PI दर्जाचे अधिकारी जे आहेत ते इथं स्वतः रात्रीपासून तळ ठोकून आहे। कालपासून प्रशांत कोरटकर यांच्या सुरक्षेमध्ये, त्यांच्या घराबाहेर सुरक्षेमध्ये जे आहे ती मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे। 4 पोलीस जे आहेत ते त्यांच्या सुरक्षेसाठी इथं देण्यात आलेले आहेत। थोड्या वेळा आधीच आपण पाहिलं होतं की राज्यातून आलेले मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते इथं प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर जे आहे ते नारे प्रदर्शन केलं होतं आणि पोलिसांना प्रशांत कोरटकरांना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी केली होती। पोलिसांना सामंजस्याची भूमिका घेतलेली आणि आता या सगळ्या संदर्भात तक्रार करण्यासाठी कार्यकर्ते जे आहेत ते स्थानिक बेलतोडी पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत। मात्र जोपर्यंत कोरटकर यांना अटक होत नाही तोपर्यंत आपल्या आंदोलनावर जे आहे ते मराठा कार्यकर्ते ठाम आहेत। त्यामुळे थोड्याच वेळात ते आंदोलन करते इथं निवासस्थानाबाहेर येतील। त्यांनी थोड्या वेळ आधी आपण पाहिलं होतं की घरात घुसण्याची मागणी जी आहे ती पोलिसांकडे केली होती। त्यांचं म्हणणं होतं की प्रशांत कोरटकरांच्या घराला बाहेरून जरी लॉक लागलं असलं तरी कोरटकर हे घरातच आहे, त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे। मात्र पोलिसांनी मध्यस्थी काढली आणि त्यांच्या विरोधात आता तक्रार लिहिण्यासाठी जे आहे ते कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहे। मात्र सध्या प्रशांत कोरटकर यांच्या घराला जे आहे ते छावणीचं स्वरूप आलेलं आहे, कारण मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलीस बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार कोल्हापूरचं आणि नागपूरचं असं पोलीस पथक जे आहे ते संयुक्तिकरित्या आज प्रशांत कोरटकर यांना अटक करू शकतं, कारण कोल्हापूरमध्ये जे आहे ते वेगवेगळ्या कलमांतर्गत 6 गुन्हे प्रशांत कोरटकर यांच्यावर दाखल झालेले आहेत आणि ते 6ही गुन्हे जे आहेत ते नॉन बेलेबल आहेत। त्यामुळे त्यांना अटक करण्याशिवाय जो तो पोलिसांकडे पर्याय असणार नाही। मात्र प्रशांत कोरटकर कुठे आहे या संदर्भात अद्याप पोलिसांना माहिती फराह मिळालेली नाहीये। निश्चितच उदय, एकूणच असं म्हणता येईल की कोल्हापूर पोलीस हे त्यांच्या मागावर आहे आणि इथले नागपूर पोलीस हे त्यांच्या सुरक्षेमध्ये असले तरी देखील जे कार्यकर्ते आहेत ते मात्र आक्रमक झाल्याचं दिसतंय, त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढताना दिसतात। याविषयीची अपडेट घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक मोठी बातमी आहे, यानंतर बातमी आहे राजकीय वर्तुळातून। शरद पवार गटाचे नेते अजित पवार गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे। अजित पवारांच्या पक्षात ते प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं कळत आहे। परभणी, सेलू, जिंतूरचे कार्यकर्ते पवारांची साथ सोडणार अशी माहिती समोर येते। तर महायुती विरोधात हेच नेते विरोधात होते मैदानामध्ये, मात्र आता ते महायुतीचं सरकार जेव्हा विधानसभेमध्ये आलेलं आहे, राज्यामध्ये आलेलं आहे, त्याच्यानंतर अजित पवारांची साथ पकडणार अशी माहिती समोर येते। पक्षप्रवेशानंतर महायुतीमध्ये संघर्ष वाढण्याची ही चिन्ह आहेत। तर आतापर्यंत जे शरद पवारांसोबत होते पक्षामध्ये फूट पडल्यानंतर ते मात्र आता अजित पवारांसोबत जाणार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। प्रणाली, काय सांगाल,
आतापर्यंत शरद पवारांसोबत असलेले हे जे कार्यकर्ते आहेत ते अजित पवारांसोबत जाणार असल्याचं कळतं. नेमके कोणते हे कार्यकर्ते आहेत आणि कधी हा पक्षप्रवेश होऊ शकतो? येत्या 1-2 दिवसांमध्ये हे पक्षप्रवेश होतील अशी माहिती मिळते सूत्रांकडनं. खरं तर गेले कित्येक दिवस या साठीच्या ज्या गाठीभेटी आहेत त्या झालेल्या आहेत. मुख्य म्हणजे महायुतीचे जे आमदार किंवा मंत्री आता निवडून आलेले आहेत त्यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या वतीनं किंवा शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीनं जी लोक निवडणुकीमध्ये उभी राहिलेली होती त्यांना अजित पवार हे त्यांच्या पक्षामध्ये सामील करून घेत आहेत. आणि त्यामुळे येत्या काळामध्ये जसा एकीकडे हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला फटका असणार आहे, तसाच हा महायुतीतल्या नेत्यांना सुद्धा कुठेतरी दुखावणारा मुद्दा ठरू शकतो. कारण ज्या लोकांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाच्याकडून उमेदवारी घेऊन महायुतीचे जे आमदार आहेत, म्हणजे मग त्यात भाजपचे आमदार आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत, यांच्या विरोधात निवडणूक लढली आणि त्यांच्याबद्दलचा प्रचार केला, तीच लोक जेव्हा अजित पवार आपल्या पक्षात त्यांना प्रवेश देऊन महायुतीमध्ये सहभागी करून घेतील, तेव्हा साहजिक आहे की दोन्हीकडून म्हणजे एकीकडून शिवसेना भाजप हे नाराज होतील, तर यांचे पदाधिकारी कार्यकर्ते नाराज होतील, तर दुसरीकडे राष्ट्रवादीला सुद्धा हा मोठा फटका असल्यामुळं राष्ट्रवादीला सुद्धा हा एक मोठा फटका मानला जातोय. त्यामुळे दोन्हीकडून कुठेतरी नाराजी जी आहे ती व्यक्त होताना आपल्याला बघायला मिळते. राहुल मोटे जे आहेत ते किंवा विजय भांबळे हे सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे एकूणच येत्या काळामध्ये यावरून थोडासा नाराजी नाट्य आपल्याला बघायला मिळू शकतं. निश्चितच प्रणाली, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. यानंतर